नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण सिद्धांत थेअरी ही संकल्पना बघत होतो, ज्यामध्ये आपण मागील लेक्चरमध्ये सिद्धांताची व्याख्या, अर्थ आणि वैशिष्ट्ये बघितले आणि त्याच सिद्धांताचा उर्वरित भाग आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये आज आपण सिद्धांताचे महत्त्व आणि सिद्धांताची भूमिका काय असणार आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण सिद्धांतामध्ये तथ्यांना काय महत्त्व असतं, तथ्य कशाला म्हटलं जातं या संदर्भात मागील लेक्चरमध्ये चर्चा केली होती. आजच्या लेक्चरमध्ये पण आपल्या तथ्यांचं, सिद्धांताचं महत्त्व आणि भूमिका समजून घेत असताना तथ्य समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. परत एकदा मी सांगतो की तथ्य कशाला म्हटलं जातं. तथ्य म्हणजे काय? फॅक्ट आहे, ॲज इट इज, म्हणजे जे अनुभवाच्या आधारे डोळ्यानं दिसतं, निरीक्षणा आधारे आपण समजून घेऊ शकतो किंवा पंचेंद्रिय आधारे जी गोष्ट सिद्ध होते त्याला तथ्य, फॅक्ट असे म्हणतात. हे आजही आपल्याला तितकं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सिद्धांताचं काय महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स ऑफ थेअरी आज बघत असताना सिद्धांत हे काय आहे? शास्त्र आहे. कुठल्या प्रकारचं शास्त्र आहे? ज्याच्या म्हणजे एक शास्त्राचं साधन आहे की ज्याच्या आधारे आपण असं म्हणतो की सिद्धांत एक शास्त्राचं साधन आहे. शास्त्रीय ज्ञान मिळवणे आणि शास्त्राचा विकास करणे हे सिद्धांताचं विशेष योगदान आहे. दोन गोष्टी महत्त्वाच्या त्यामध्ये. एक, सिद्धांत काय करत असतो? शास्त्रीय ज्ञान मिळवत असतो. आणि नंबर दोन सिद्धांत हा कुठल्याही शास्त्राचा विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मित्रांनो, या सिद्धांताची एकंदरीत आपण काही महत्त्व बघणार आहोत. त्यामधलं पहिलं महत्त्व आहे, सिद्धांत हा काय असतो? संकलित केलेल्या तथ्यांच्या मर्यादा ज्या असतात त्या मर्यादा निश्चित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. म्हणजे काय? जे तथ्य आपण संशोधन करत असताना विशिष्ट तथ्यांच्या आधारे आपले संशोधन करत असतो, गृहीत करते, नंतर ते तथ्य होतात. तथ्य पुन्हा सिद्धांताचं रूप धारण करतात. सिद्धांतही मित्रांनो एकच राहत नसतो, सिद्धांतही परिवर्तनशील असतो. कारण निर्माण झालेल्या सिद्धांतावरही अनेक संशोधक, अभ्यासक अभ्यास करतात, त्याच्यामध्ये अनेक बदल झाले आपण पाहत असतो. यावरून आपल्याला एकच बाब सांगायचे आहे की सिद्धांत हे काय आहेत? संकलित केलेल्या तथ्याच्या मर्यादा असतात. कारण सिद्धांताला निर्माण होण्यामध्ये तथ्य हे सहाय्यभूत ठरत असतात. मित्रांनो, दुसरं वैशिष्ट्य आहे, सिद्धांत हे काय आहे? महत्त्व. सिद्धांत हे कोणत्याही शास्त्राला दिशा देण्याचं काम करत असतं. म्हणजे सिद्धांताशिवाय शास्त्राचा विकास होत नाही, शास्त्र हे पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे जसं आपल्या समाजशास्त्रामध्ये किंवा समाजशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासकांनी काम केलेले, जसं समाजशास्त्राचा जनक म्हणून आपण ऑगस्ट कॉम्टला म्हणतो, त्यांचं योगदान आपल्याला माहिती आहे. कारण आपण जर हे उदाहरण घ्यायचं म्हटलं, ऑगस्ट कॉम्टचे अनेक सिद्धांत आहेत. प्रत्यक्षवाद आहे, 3 अवस्थांचा नियम आहे, असे अनेक सिद्धांत. आणि या संदर्भात किंवा कार्ल मार्क्सचे अनेक सिद्धांत आहेत, वेबरचे सिद्धांत आहेत, दुर्किमचे सिद्धांत आहेत. हे सिद्धांत याला आपण पायोनियर थिअरीज असं म्हणतो. हे जे विचारवंत आहेत हे काय आहेत? समाजशास्त्राचा यांनी पाया घातला असं म्हणतो. जसं भारतामध्ये GS घोरे, गोविंद सदाशिव घोरे यांनी भारतीय समाजशास्त्र अभ्यासामध्ये किंवा भारतामध्ये समाजशास्त्र उभा करण्यामध्ये किंवा भारतामध्ये त्याचा विकास करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणून आपण काय म्हणतो की हे वेगवेगळे सिद्धांत मांडले या अभ्यासकांनी, आणि सिद्धांत काय करतो? शास्त्राला निर्माण करण्याचं काम करत असतो. म्हणून सिद्धांताचं महत्त्व किती यावरून आपल्याला हे लक्षात येतं. मित्रांनो, तिसरं महत्त्व आहे, सिद्धांत हे संबंधित घटनाक्रमांना व्यवस्थित वर्गीकृत करतात
आणि त्या आधारे संकल्पना निर्माण करतात. बघा, सिद्धांत काय करतात, जे विशिष्ट समाजातली घटनाक्रम आहेत ते व्यवस्थित मांडतात, त्याचं वर्गीकरण करतात आणि त्या वर्गीकरणाच्या आधारे काय संकल्पना कन्सेप्ट मांडत असतात. आपण या संदर्भातले 2 उदाहरणं घेऊ की ज्या करून तुम्हाला सिद्धांत निर्मितीमध्ये संकल्पना कशा महत्त्वाच्या असतात हे आपल्या लक्षात येईल. एक उदाहरण तुम्हाला सर्वांना कदाचित BA फर्स्ट इयरला मी दिलं असेल किंवा तुम्हाला माहीत असेल. सर्जेराव साळुंखेंच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो, समाजशास्त्राच्या उगमाची परिस्थिती ज्यावेळेस फ्रान्समध्ये निर्माण झाली 1838च्या दरम्यान, त्यावेळेसचं हे उदाहरण आहे मित्रांनो. कारण 1838ला समाजशास्त्राची निर्मिती झाली आणि ऑगस्ट कॉम यांना समाजशास्त्राची पिता, फादर ऑफ सोशॉलॉजी असं म्हटलं जातं. असं काय घडलं, कुठली बाब त्यांनी निर्माण केली, कोणती कन्सेप्ट निर्माण केली जेणेकरून समाजशास्त्राची निर्मिती झाली. कारण तुम्हाला माहीत आहे की ऑगस्ट कॉम्ट हे सुरुवातीच्या काळामध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी या विषयाचा अभ्यास केला. त्यावेळेस त्यांनी समाजशास्त्राचं पहिल्यांदा नाव सामाजिक भौतिकशास्त्र हे दिलं होतं. त्यानंतर त्यांना एक घटना घडली जर्मनीमध्ये. फ्रँकफुर्ट विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक होते भौतिकशास्त्राचे. त्या दरम्यान त्या शहरामध्ये एक घटना घडली. त्या घटनेच्या आधारे एक सामाजिकरणाची संकल्पना निर्माण झाली. ही सामाजिकरणाची संकल्पना कशी आणि काय आहे, त्याचं कोणतं उदाहरण कारणीभूत ठरलं, कुठली घटना कारणीभूत ठरली हे आपण बघणार आहोत. त्या फ्रँकफुर्ट शहरामध्ये एक अशी घटना उघडकीस आली की एका बंदिस्त घरामध्ये एका महिलेने स्वतःच्या मुलीला जन्मापासून जवळपास 16 वर्षापर्यंत, म्हणजे जन्मापासून 16 वर्षाचं होईपर्यंत त्या मुलीला एका घरामध्ये बंदिस्त ठेवलं. स्वतःच्या मुलीला अनैतिक संबंधातून जन्मलेली ती मुलगी होती. त्या घरामध्ये त्या मुलीला फक्त माणसाला प्राणी म्हणून वागवण्या इतपत तिच्यावर संस्कार केले. म्हणजे भूक लागली तर तिला काहीतरी खायला द्यायचं. कुठल्याही प्रकारचे बाकीच्या भाषा, संस्कृती, वेशभूषा किंवा सामाजिकरणाच्या संदर्भात असणाऱ्या कुठल्याही बाबी त्या मुलीला शिकवल्या गेल्या नाहीत. कारण ती मुलगी समाजापासून लपवून ठेवायची होती. आणि कालांतराने 16 वर्षानंतर, जन्माच्या 16 वर्षानंतर ही घटना उघडकीस आली आणि त्या बंगल्यामध्ये नंतर अभ्यासक गेले, पत्रकार गेले, तत्कालीन अनेक लोक गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आणि तोपर्यंत 16 वर्षाचं होईपर्यंत त्या मुलीचं नावही ठेवलं नव्हतं, तिच्याशी कुठलाही संवाद साधला नव्हता. म्हणजे माणूस म्हणून ती मुलगी फक्त प्राणी होती. सामाजिक प्राणी करण्याचं काम हे सामाजिकरणाच्या संकल्पनेतून होत जातं. हे सामाजिकरणाचं म्हणजे संस्काराचं काम त्या मुलीवर केलं नव्हतं. त्या मुलीला कुठलीही भाषा येत नव्हती, प्राण्यासारखे वेगळे आवाज काढत होती. 16 वर्षापर्यंत तिला स्वतःला उभं पण राहता येत नव्हतं. भूक लागली की प्राण्यासारखे ओरडणे हा प्रकार तिच्या बाबतीत होता. ही घटना पूर्ण युरोपमध्ये पसरली आणि त्या घटनेचा अभ्यास ऑगस्ट कॉमने केला. सामाजिकरणाची संकल्पना मांडली आणि म्हणून त्यांना आपण समाजशास्त्राचे काय म्हणतो, पिता म्हणतो, जनक म्हणतो. त्या ॲना नावाची मुलगी 16 वर्षानंतर तिला ॲना नाव ठेवलं. त्यानंतर तिला काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला, पण ती शिकली ना. 36व्या वर्षी तिचं निधन झालं. सांगायचं तात्पर्य म्हणजे तिला लहानपणी म्हणजे ज्या वयात ज्या गोष्टी शिकायला पाहिजे होत्या त्या शिकायला मिळाल्या नाहीत. आणि कालांतरानं 16 वर्षानंतर तिला ज्या गोष्टी शिकवायला लागल्या तिला शिकायला जमलं नाही, आलं नाही, शकली नाही. तिचं सामाजिकरण व्यवस्थित होऊ शकलं नाही. म्हणजे मित्रांनो, या संकल्पनामध्ये सामाजिकरणासारख्या संकल्पनेचं किती महत्त्व आहे. म्हणजे सिद्धांत कसा तयार होतो संकल्पनेच्या आधारे, ह्या उदाहरण आपल्याला स्पष्ट करायचं होतं. दुसरं एक उदाहरण आपण घेऊ की भारताच्या संदर्भातले. दक्षिण भारतामध्ये म्हैसूर राज्यामध्ये
रामपुरा नावाचं दक्षिण भारतातला एक परिसर होता, एक गाव होतं. त्या गावाचा अभ्यास एम.एन. श्रीनिवास नावाच्या अभ्यासकाने केला. त्या गावाच्या अभ्यासा आधारे तिथे असणारी जी ओकालिंग आदिवासी जमात आहे, त्या आदिवासींचा अभ्यास केल्यानंतर एम.एन. श्रीनिवास यांना असं लक्षात आलं की तिथले आदिवासी लोक आपल्या गावामध्ये असणारे जे श्रेष्ठ वर्गाचे लोक आहेत, विशेषतः ब्राह्मण किंवा तिथे असणारे क्षत्रिय, यांच्या अनेक बाबींचं अनुकरण करताना दिसून आले. यावरून त्यांनी अशी संकल्पना मांडली की निम्नवर्गीय लोक उच्चवर्गीय स्वतःला मानण्यासाठी किंवा आम्ही उच्च आहोत हे लोकांनी समजण्यासाठी उच्चवर्णीयांच्या प्रथा, परंपरा, आचार, विचार, वेशभूषा, बोलीभाषेचं अनुकरण करतात. यावरून त्यांनी संस्कृतीकरण ही संकल्पना मांडली. म्हणजे काय, तो नंतर सिद्धांत झाला. समाजशास्त्रामध्ये महत्त्वाची संकल्पना म्हणून तो तयार झाला. तसंच तिसरं जे महत्त्व आहे सिद्धांताचं ते आहे सिद्धांताद्वारे तथ्यांना विविध नियमामध्ये प्रस्तुत करता येतं. म्हणजे वेगवेगळे जे तथ्य समाजामध्ये निर्माण झालेले असतात, निर्माण केलेले असतात, ते तथ्यांच्या आधारे आपण काय करतो, सिद्धांत निर्माण करत असतो. उदाहरणार्थ आपण म्हणतो विवाह संस्थेमध्ये बदल होते, कुटुंब संस्थेमध्ये बदल होते, धर्मसंस्थेमध्ये बदल होते. धर्मसंस्थेमध्ये असणाऱ्या काही प्रथा, परंपरा, जसं की विधवा असेल, सतीप्रथा असतील, यासारख्या प्रथा परंपरा बंद झाल्या आणि त्याची बाब, त्याची जागा दुसऱ्या प्रथा परंपराने गेली. म्हणजे तथ्य सिद्धांताआधारे, अभ्यासाआधारे या प्रथा अमानुष आहेत या अभ्यासकांनी शोधून काढलं आणि कालांतराने ह्या प्रथा बंद होण्यासाठी वेगवेगळे कायदे केले, संकल्पना निर्माण झाल्या, कन्सेप्ट तयार झाल्या आणि कायदे तयार झाले आणि सिद्धांत रूप धारण करून त्या प्रथा बंद झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, सिद्धांताचं जे चौथं महत्त्व आहे ते आहे तथ्याद्वारे पूर्वानुभव करता येतो. म्हणजे काय, पूर्वकथन नाही, पूर्वकथन भविष्यकथन नाही, तर पूर्वकथन म्हणजे विशिष्ट परिस्थिती असेल तर निश्चितपणे काय घडेल याचं प्रतिपादन करणे. जसं की आपण कॉमनली म्हणतो आज खूप गरमी होती, आभाळ आलेले, ऊन पडलेले, याच्यावरून अंदाज काढतो की काय पाऊस पडेल. म्हणजे काय, विशिष्ट परिस्थिती असेल तर काय घडेल हे सांगणे, याला काय तथ्याद्वारे पूर्वकथन, पूर्वानुभव करणे. त्यानंतर 6वं महत्त्व आहे सिद्धांत आपल्या विद्यमान ज्ञानासंबंधीच्या त्रुटी दूर करतात किंवा त्या दूर कशा करायच्या याच्या सूचना करतात. म्हणजे काय की एखादा सिद्धांत आहे म्हणजे तो जसाच टिकून राहतो असं नाही, कारण अनेक अभ्यासक त्या सिद्धांतावर अभ्यास करत असतात. एखाद्या बाबतीतलं केलेलं संशोधन जशाच तसं राहत नाही. नैसर्गिक शास्त्रामध्ये तरी ते काही कालावधीपर्यंत टिकून राहतं, पण सामाजिक शास्त्रातली संशोधनंही काय असतात, सातत्याने बदलतात. त्याच्यामध्ये नवीन अभ्यासक येतात, नवीन संशोधन लावतात आणि नवीन निष्कर्ष समोर येतात. म्हणजे सिद्धांत हे काय आहे, परिवर्तनशील आहे. सामाजिक शास्त्रातले, नैसर्गिक शास्त्रातले सिद्धांतही परिवर्तनशील आहेत, पण सगळे सिद्धांत नैसर्गिक शास्त्रातले परिवर्तनशील नाहीत. काही परिवर्तनशील आहेत, पण सामाजिक शास्त्रामध्ये कायम, कारण मानव आणि समाज हा सामाजिक शास्त्राचा अभ्यासाचा आत्मा आहे. मानव आणि समाज हा परिवर्तनशील आहे, म्हणून यांच्यावर केलेले अभ्यास किंवा यांच्यावर निर्माण झालेले सिद्धांत, कन्सेप्ट ह्या परिवर्तनशील असतात. कारण सातत्याने संशोधक या संदर्भात अभ्यास करतात आणि वेगवेगळे नवीन संकल्पना, सिद्धांत मांडतात आणि जुन्या संकल्पना, जुन्या ज्या सिद्धांत आहेत ते ऑटोमॅटिकली कालबाह्य होतात किंवा त्याच्यात सुधारणा होते, नवीन ज्ञान प्राप्त होतं आणि ते ज्ञान समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी, समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्यानं आपल्याला दिसून येतं. यानंतर मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे तो आहे संशोधनामध्ये सिद्धांताची काय भूमिका आहे. मित्रांनो, कारण
तथ्यांच्या आधारावर सिद्धांत निर्माण होतो. त्यामुळे सिद्धांत आणि संशोधन यांचा अतिशय जवळचा संबंध आहे, परस्पर संबंध आहे. एकाशिवाय सिद्धांत आणि संशोधन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संशोधनाशिवाय सिद्धांत निर्माण होत नाही. सिद्धांत निर्माण व्हायचा असेल तर संशोधन करावं लागतं. म्हणून या सिद्धांत आणि संशोधन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण संशोधनातील सिद्धांताचे महत्त्व हे आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू. पहिला जो मुद्दा आहे तो आहे सिद्धांत हा संशोधनाचा मार्गदर्शक आहे. थिअरी इज अ गाईड ऑफ रिसर्च. म्हणजे कुठल्याही संशोधकाला सिद्धांत जर मांडायचा असेल संशोधन करावं लागतं. संशोधनाला करून सिद्धांताला दिशा देण्याचं काम संशोधक करत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळी साधनं, वेगवेगळी अभ्यास, वास्तव परिस्थिती काय आहे, फील्डवर्क कोणता आहे, एरिया कोणता आहे, या सर्व गोष्टीचा अभ्यास हा संशोधक करतो. आणि या झालेल्या बाबीवर जो संशोधनाचा विषय निवडलेला याच्या अगोदर काय कुठला बॅकग्राऊंड आहे, कुठले सिद्धांत मांडले आहेत त्याचाही तो अभ्यास करतो आणि आपलं मत, आपले पुढचं सिद्धांत, आपलं संशोधन तो समाजासमोर मांडत असतो. दुसरं जी भूमिका आहे तो आहे अनुभवसिद्ध ज्ञानाला सिद्धांतामुळे अर्थ प्राप्त होतो. म्हणजे सिद्धांताला जर अर्थपूर्णता प्राप्त व्हायची असेल तर संशोधक ते प्राप्त करून देऊ शकतो. कारण संशोधक आपल्या संशोधनाच्या आधारे विशिष्ट निष्कर्ष मांडत असतो. त्या निष्कर्षाच्या आधारे तो विशिष्ट असं संशोधन करतो आणि त्या संशोधनातून एक विशिष्ट प्रकारचा सिद्धांत मांडत असतो. त्यानंतर तिसरी जी भूमिका आहे ती आहे सिद्धांतावरील रूढ कल्पना आणि वर्गीकरणाचा उपयोग. मित्रांनो, सिद्धांतामध्ये अनेक रूढ कल्पना असतात. अभ्यासक जेव्हा अभ्यास करतो तर अनेक बाबींना सामोरे जावं लागतं. वेगळ्या कल्पना, सिद्धांत असा असला पाहिजे, तसा असला पाहिजे याचा अभ्यास करतो आणि त्याच्यातून तो वेगवेगळ्या वर्गीकरणाच्या माध्यमातून सिस्टमॅटिक विश्लेषण करून तो आपली वर्गीकरण करून सिद्धांत मांडत असतो आणि तो सिद्धांत हा समाजाला दिशा देण्याचं काम करत असतो. त्यानंतर मित्रांनो, चौथी जी भूमिका आहे निरनिराळ्या सामान्य नियमातील संबंध. अनुभवाधिष्ठित विविध सामान्य परस्पर नियमांच्या आधारे हा संशोधक सिद्धांताची मांडणी करत असतो आणि हे करत असताना वेगळ्या बाबीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ शिक्षण म्हटलं की आपण काय करतो, शिक्षण ही चेतना देण्याचं काम करतो. किंवा आपण दारिद्र्य म्हटलं की गुन्हेगारी यांचा संबंध जोडण्याचा आपण काय करतो, प्रयत्न करत असतो. एखादा व्यक्ती गुन्हेगार आहे म्हणजे तो काय, गरीब आहे. याचा अर्थ काय, गरीब व्यक्ती गुन्हेगार असतो याचा परस्पर संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे सिद्धांताची भूमिका ही कुठल्या तरी बाबीला जोडण्याची असते. पण हे काय आहे, पूर्वग्रह आहे. प्रत्येकच गरीब व्यक्ती गुन्हेगार असतो का, नाही. आपण पांढरपेशी गुन्हेगारी बघतो. याच्यामध्ये काय अनुभव आपण घेतो की जो व्यक्तीला सर्व काय आहे पण तो गुन्हा करतो. म्हणजे दारिद्र्य आणि गुन्हेगारी याचा संबंधच आहेच असं आपल्याला ठामपणे सांगता येत नाही. यासारख्या बाबीमध्ये सिद्धांत, संशोधकाची भूमिका यासारख्या सिद्धांतामध्ये अतिशय महत्त्वाची असते. म्हणून मित्रांनो, एकंदरीत सिद्धांताचे महत्त्व काय आणि सिद्धांताची संशोधनामध्ये काय भूमिका, ह्या दोन संकल्पना या लेक्चरमध्ये आपण बघितल्या. पुढील लेक्चरमध्ये आपण तथ्य म्हणजे काय, तथ्याच्या संदर्भातली
पण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण इथे थांबू. या संदर्भात किंवा कुठल्याही लेक्चरच्या संदर्भात आपणास काही शंका असेल, काही अडचण असेल तर मला तुम्ही टेलिग्रामवर मेसेज करू शकता. आपल्याला असलेल्या शंकेचे निरसन केले जाईल. धन्यवाद.